ऑलराईट मंडळी, सो खरं तर बराच काळ मी सुट्ट्यांमध्ये होते आणि त्याच्यामुळे जरा आजी आणि गाव, माझं मामाचं गाव या सगळ्या हँगओव्हरमध्ये असताना मला ना धप्पाधप सगळे मेसेजेस यायला लागले. इंस्टाग्रामवरती DM सुद्धा आले की ना मुंजा या सिनेमाचा आम्हाला रिव्ह्यू हवा आहे. आता बेसिकली ऑब्व्हियसली मी जरा लेट आहे, म्हणजे आजचा तब्बल 5वा दिवस आहे. सगळं काही सांगणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मुंजाने किती कमाई केली आहे, मुंजा कसा चाललाय सिनेमागृहात, काय सध्या स्टेटस आहे आणि हा सिनेमा ॲक्च्युली वर्थ आहे का सिनेमागृहात जाऊन बघण्यासाठी, का मस्तपैकी घरी OTTवर येण्याची वाट बघावी आणि बघावा. वेल, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे. सगळ्यात आधी बोलूया या सिनेमाच्या काही ठळक गोष्टींबद्दल. आता सगळ्यात आधी हॉरर सिनेमा म्हणला की मला चेव येतो, म्हणजे मला प्रचंड आवडतात हॉरर सिनेमे पाहायला, बरोबर. त्याच्याचमुळे हा सिनेमा पाहण्यासाठी मी तितकीच उत्सुक होते, पण कारण बॉलिवूडचा सिनेमा असल्यामुळे मी याचा रिव्ह्यू देणार नव्हते, म्हणजे जस्ट पाहणार होते, कारण सध्या आपण फक्त मराठी सिनेमाचे रिव्ह्यूज देत आहोत. आता मुंजा हा जो सिनेमा आहे हा मॅडॉक फिल्म्सच्या जी सुपरनॅशनल युनिव्हर्स आहे ना, तर त्याचा 4था सिनेमा आहे. पहिला सिनेमा होता स्त्री. वो पहले तुम्हें तुम्हारे नाम से पुकारेगी. तुम्हें क्या करना है? फौरन चप्पल निकालो, हाथ में लो और भागो. दूसरा होता रूही. तीसरा होता भेड़िया. आणि 4था आहे आता हा मुंजा. याचे जे निर्माते आहेत अमर कौशिक आणि दिनेश विजन, तर बेसिकली यांनीच हा 4था सिनेमा सुद्धा प्रोड्यूस केलेला आहे. आता सगळ्यात आधी मल्टी युनिव्हर्स ज्यावेळेला आपण म्हणतो ना की कुठच्याही सिनेमाचं एक युनिव्हर्स असतं, जसं की आता रोहित शेट्टीचं पण एक युनिव्हर्स आहे, कॉप युनिव्हर्स किंवा स्पाय युनिव्हर्स, हे सध्या बॉलिवूडकडनं सुरू आहे. पण त्यातल्या त्यात हे युनिव्हर्स माझ्यासाठी का फेवरेट आहे माहिती आहे, बिकॉज इट्स अ सुपरनॅशनल हॉररवाला युनिव्हर्स. आता ह्याच्यामध्ये बेसिकली भेडिया सिनेमा मला खूप आवडला होता, कारण त्यातले VFX आणि सगळं त्यांनी म्हणजे ॲक्च्युली इंडियाच्या मानाने, म्हणजे भारताच्या मानाने त्यांनी लय भारी काम केलं होतं. त्याचबरोबर मला स्त्री हा सिनेमा सगळ्यात जास्त आवडला होता. या 4ही सिनेमांना जर का सोबत ठेवलं तर माझा सगळ्यात टॉपमोस्ट फेवरेट स्त्रीच असेल, कारण का आज सुद्धा त्याचा नॉस्टॅल्जिया फ्री होतो की ओ स्त्री कलाडा. मी ज्यावेळेला मुंजा पाहायला गेली त्यावेळेला मी फार जास्त अपेक्षा ठेवल्या नव्हत्या, कारण ऑब्व्हियसली या सिनेमाचं बजेट फारसं नव्हतं आणि CGI आणि या सगळ्या गोष्टींमध्ये थोडीशी माती खाताही आपल्याला ट्रेलरमध्ये दिसलं होतं. कारण जो मुंजा आहे तो ज्यावेळेला ट्रेलरमध्ये आला तेव्हाच आपल्याला कळलं की यार नाही यार, म्हणजे कळतं आहे लगेच की थोडंसं पुअर VFX आहे किंवा थोडंसं म्हणजे खूपच प्रोफेशनली असं CGI काम आपल्याला नाही पाहायला मिळत आहे. पण मग मी डिरेक्टरचा एक इंटरव्ह्यू ऐकला, मी बातमी ऐकली की बाबा रे, मी माझं जे बजेट आहे म्हणजे 30-35 करोडमध्ये हा सिनेमा बनवला आहे मी, तर त्यातले निम्मे पैसे मी फक्त CGI साठी वापरलेत. देन आय वॉज लाईक नाही यार, रिस्पेक्ट आहे खूप जास्त ह्या माणसासाठी. कारण हा सिनेमा 80% ह्याच्यामध्ये मराठीच कलाकार आहेत, त्याच्यामुळे हा सिनेमा खूप आपलासा वाटतो. हा वाटतच नाही की बॉलिवूडचा सिनेमा आहे, आणि निम्मी भाषा जवळजवळ ना मराठीच आहे, त्याच्यामुळे हा सिनेमा मला खूप आपला मराठी सिनेमा सृष्टीतलाच सिनेमा आहे की काय बाबा असं वाटतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हा सिनेमा आपल्या महाराष्ट्रातल्या स्वर्गात म्हणजेच कोकणात शूट झालेला आहे. पूर्ण भारतावर माझं प्रेम आहे, पण जेव्हा आपल्या महाराष्ट्राची गोष्ट येते ना राव, गर्व वाटतो म्हणजे तो सिनेमा पाहायला किंवा त्या सिनेमाला घेऊन चर्चा करायला. जी कास्टिंग आहे त्याच्याबद्दल जर का बोलायचं झालं तर स्पेशल 4 जणांची नावं मी घेईन. शर्वरी तर आहेत, म्हणजे ऑफकोर्स सगळी मुलं शर्वरीलाच पाहायला कदाचित जात असतील सिनेमागृहात. लीड कॅरेक्टरमध्ये जो अभय वर्मा आहे ना, त्या पोराला मानावं लागेल राव, म्हणजे त्याने कमाल केली आहे, कारण हे सगळे इतके फ्रेश चेहरे आपल्याला दिसतात. त्यामुळे हा सिनेमा तुमच्यासाठी थोडासा एक फ्रेश जोडी ऑफर करतो तुम्हाला. आणि मोना सिंग आहे याच्यामध्ये, लेकिन इसका चार्ज एक्स्ट्रा. साला माधर नंदन. आणि कटप्पा आहे म्हणजे सत्यराज. तुम्हारा मुंजा को एकदम सो बेसिकली अजूनही आपले बरेच लयभारी मराठी ऍक्टर सुद्धा आहेत. सगळ्यात आधी आता या मराठी सिनेमाच्या BGM बद्दल बोलायचं झालं तर कुठचाही हॉरर सिनेमा म्हटलं की त्याचा BGM ना लय भारी पाहिजे राव, नाहीतर सगळी मजा निघून जाते. आणि या सिनेमाचं BGM सगळं आहे, म्हणजे कमालीचं BGM आहे. सो तुम्हाला ते आवडेल थिएटरमध्ये बघायला. जर का मुंजाबद्दल बोलायचं झालं तर कारण ते एक CGIचंच कॅरेक्टर आहे, म्हणजे असा कुठचा मुलगा नाही ज्याला मेकअप करून आणलाय, प्रॉपर CGIच आहे. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा तो मुंजा स्क्रीनवर येतो ना तेव्हा तुम्हाला थोडंसं ते म्हणजे फील होतं की यार थोडासा नकलीपणा म्हणजे तुम्हाला जाणवतो. दुसरी गोष्ट अशी की मेकअप जो केलेला आहे, म्हणजे ज्या वेळेला मुंजा दुसऱ्या तिसऱ्यांच्या शरीरात जातो किंवा त्यांना आपलंसं करतो त्यावेळेला ते जे मेकअप आहे ते खूप माती खाल्लेली तुम्हाला कळते.
सी ॲज अ मूवी क्रिटिक म्हणून मला चांगल्याही गोष्टींबद्दल बोलावं लागणार आहे आणि वाईटही गोष्टींबद्दल बोलावं लागणार आहे. पण एक गोष्ट मला आवडली की मूवीचा जो फर्स्ट हाफ आहे, म्हणजे सगळेजण फक्त सेकंड हाफबद्दल बोलताय, पण मला फर्स्ट हाफ खूप आवडलं. जे ते कॅरेक्टर एस्टॅब्लिश केलेत, पात्रांशी तुमची ओळख करून दिली, त्यामुळे तुम्हाला यू फील फॉर दॅट कॅरेक्टर फॉर शुअर. आणि मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आवडली की ही एक म्हणजे फोकलोर ज्या वेळेला कुठलाही सुपरनॅचरल सिनेमा बनतो ना, म्हणजे दंतकथा ज्याला आपण म्हणतो, आता कांतारा सिनेमाचं जर का उदाहरण द्यायचं झालं तर ती पण एक दंतकथा होती, बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला तो सिनेमा खूप आवडला होता. तशीच ही एक दंतकथा आहे आपल्या कोकणातली. कित्येकदा असं होतं की आपल्या घरातली आजी आजोबा, पणजी पणजोबा यांच्या तोंडून आपण अशा काही गोष्टी ऐकलेल्या असतात. जुनी माणसं जी सांगतात ना, ती 100%ली 90% ती बरोबर असतात. हा सिनेमा पाहिल्यानंतर तुम्हाला ते कळेलच. जाता मी इतकंच म्हणेन की आजचा 5वा दिवस आहे तब्बल. ऑफकोर्स आय हॅव गॉट लेट फॉर दिस रिव्ह्यू, पण मला वाटतं लेट का होईना पण थेट एंट्री मारली आहे मी रिव्ह्यू देऊन. सो 5वा दिवस आहे. आत्तापर्यंत 27 करोड या सिनेमाने कमावलेले आहेत आणि जवळच पुढच्या माझ्या उद्याच्या दिवसातच ते अगदी 35 करोड क्रॉस करेन. म्हणजे जो ॲक्च्युअल सिनेमाची जी कॉस्टिंग आहे बजेटची, ती ते उद्याच रिकवर करणार आहेत. आणि लिटरली सांगतेय, खूप सुंदर रिस्पॉन्स मिळतोय सिनेमागृहामध्ये. मला ते बघून खूप भारी वाटलं. सो हा सिनेमा प्लीज प्लीज बघायला जा. आपल्या यारी दोस्ती जेवढे पण तुमचे फ्रेंड्स असतील, फॅमिली मेंबर्स, सगळ्यांना घेऊन जा आणि या सिनेमाची मजा लुटा. हा सिनेमा असा नाही आहे की जो तुम्ही घरीच बसून बघावा. हा सिनेमा असा सिनेमा आहे जो तुम्ही थिएटरमध्येच जाऊन पाहायला पाहिजे. तुम्हाला हा सिनेमा कसा वाटला ते मला प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. आणि बाय द वे, मी मुंजा नक्की काय हे या व्हिडिओमध्ये जाणून बजून सांगितलं नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का नक्की मुंजा म्हणजे काय ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. भेटूया पुढच्याच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पीस आउट.